नमस्कार मित्रांनो, क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर स्वागत। मी इंग्लंडला काल येऊन पोचलो आणि सांगतो मी तुम्हाला एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमानाने मी इंग्लंडला येऊन पोचलो। हे सांगायचं मुद्दाम कारण की मी जेव्हा तिकीट बुक केलं होतं तेव्हा जी दुर्दैवी घटना झाली अहमदाबादला ती व्हायची होती। त्यामुळे मला अनेकांनी काळजीपोटी विचारलं, बाबा तू एअर इंडियाच्याच विमानाने जाणार आहेस ना, का बदलतोयस प्लॅन वगैरे। मी खरं सांगतो माझा एअर इंडियावर पूर्ण विश्वास आहे आणि मी म्हटलं नाही, मी त्याच विमानाने जाणार आहे। तर बऱ्याच लोकांनी मला काळजीपोटी जी चौकशी केली त्यांना मी सांगू इच्छितो, काल मी सुखरूप येऊन पोचलो। अर्थातच एअर इंडियाकडे आजकाल जास्ती डोळ्यात तेल घालून बघितलं जातं, त्यामुळे काल माझं विमान सकाळी 5:30ला मुंबईहून निघणार होतं। त्याच्याकडं 4:30ला जेव्हा बोर्डिंग चालू झालं आणि 10-15 मिनिटांनी बोर्डिंग थोड्या वेळाकरता थांबवलं तर सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला। काय झालं काय, तर आतनं अशी बातमी आली की ते फ्लाईट इन्स्पेक्शनमध्ये काहीतरी टेक्निकल स्नॅग त्यांना आढळलं आहे। ते आता कॉल घेत आहेत की हेच दुरुस्त करून विमान पाठवायचं का दुसरं विमान स्वॅपिंग करायचं। म्हणजे दुसरं एअरक्राफ्ट तिकडे होतं पण ते सगळं करण्यात काही तास गेले असते। पण सुदैवाने म्हणा की तो एवढा प्रॉब्लेम नसावा। 15-20 मिनटात परत बोर्डिंग चालू झालं आणि मी विमानात बसलो। हे कसं असतं माहिती आहे का, एक इन्सिडेंट्स हे येत असतात विमानांच्या आयुष्यात। कारण एक विमान 9 तास प्रवास करून येतं, 1-1.5 तास 2 तास थांबतं, पुन्हा 9 तास प्रवास करतं, असं अखंड त्याचा जर्नी चालू असतो। त्या कुठेतरी काहीतरी बारीक सारीक येत असतं, पण त्यामुळे त्याची फ्लाईट वर्दीनेस जो असतो ना तो काय जात नसतो। पण आत्ता काय झालं, या घटनेमुळे प्रत्येक बारीक गोष्टसुद्धा ट्रान्सपरंटली लोकांना सांगणं, त्याच्याबद्दल कॉल घेणं, त्याच्या रेकॉर्ड्स ठेवणं आणि ते पब्लिकली अवेलेबल करणं हे गरजेचं होऊन बसलं आहे। तसाच तो काहीसा प्रकार होता। तर मी सुखरूप लंडनला येऊन पोचलो काल आणि आता मी या थेम्सच्या काठावर आहे। आता मी लंडनपासून थोडा दूर आलो आहे, सरी म्हणून जागा आहे, त्याला आपण एकेकाळी सरे म्हणायचो। तर सरी हे अतिशय सुंदर असा काउंटी आहे आणि मी राहतो आहे इथे। ती काउंटी म्हणतात नाही, तिथली एक उच्चभ्रू वस्ती आहे तशी आहे। मला वाटतं सर्वात जास्ती टॅक्स भरणारी ती काउंटी आहे, ती काउन्सिल आहे। त्यामुळे मस्त वातावरण आहे आणि इंग्लंडला तुम्ही आलात आणि तुम्हाला जर का चालायची आवड असेल ना तर सांगतो ना, पाय तुटेस्तोवर चालण्यासारख्या जागा आहेत। उत्तम वॉक्स आहेत, गार्डन आहे, नुसते रिव्हर साईड वॉक्स आहेत, रस्त्यावरचे वॉक्स आहेत, हाईड पार्कसारख्या जागा आहेत लंडनमध्ये। तुम्ही पाय तुटेस्तोवर तुम्ही फक्त चाला आणि वेदर पण चांगलं आहे। सध्या इथे हीट वेव्ह आहे पण आपल्या मुंबईहून आलेल्या लोकांना तरीसुद्धा छान वाटतं। म्हणजे इथे तर उकाड्याने हैराण झालेत लोक। आणि हो, मी काल जेव्हा हिथ्रोला लँड झालो आणि मित्राच्या घरी चाललेलो तेव्हा खरंच मलासुद्धा घामाच्या धारा लागल्या होत्या। पण इंग्लिश वेदर आहे आज, बघाल तर मस्त वरती ढग आलेत, स्विंगचं वातावरण आहे आणि छान हवा सुटली नदीकाठी, चालत राहावंसं वातावरण आहे। तर इंग्लंडला मी कितव्यांदा आलो आहे आता मी खरंच मोजदाद करणं सोडलं, पण दरवेळेला मी येतो तेव्हा मी त्याच उत्साहाने येतो। कारण इंग्लंड ही अशी जागा आहे जिकडे तुम्हाला हिस्ट्री आवडत असेल तर तुमच्याकरता काहीतरी आहे, तुम्हाला नेचर आवडत तर काहीतरी आहे, स्पोर्ट्स करता काहीतरी आहे आणि मुख्य म्हणजे इथली सर्वांग सुंदर पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम। म्हणजे मी अक्षरशः जगात अनेक ठिकाणी गेलो आहे पण इंग्लंड एवढं ट्रान्सपोर्ट सुंदर असलेलं मी कुठेही बघितलं नाही। यू विल नॉट बिलीव्ह, काल मी हिथ्रोला लँड झालो, मी उबरने माझ्या मित्राच्या घरी आलो असतो तर मला वाटतं 50-60 पाऊंड्स खर्च झाले असते। पण मी दारातच बस होती, मला नवीन नाही, बसमध्ये बॅग चढवली आणि आलो। किती पाऊंडात आलो असेल तर 3 पाऊंडात आलो। इतकी सुंदर सेवा कुठच्या देशात आहे सांगा मला। म्हणजे खरंच त्यामुळे मला इंग्लंडला ना असं किती वेळ आलं तरी चैन पडत म्हणजे आणि परत यावं असं वाटतं। मला घरचे थोडेसे खटकतात की अरे तू काय इंग्लंड करतोस, बाकीचे पण देशात पण नाही, बाकीचे देश माझे बरेच बघून झाले आहेत पण इंग्लंडला येण्यासारखं सुख नाही। तर या दौऱ्यात मी तुम्हाला क्रिकेट जमलं तर विम्बल्डन, जमलं तर का म्हणतो कारण मी विम्बल्डनचं ॲक्रिडेशन घेतलेलं नाही, पण मी उद्या विम्बल्डन चालू होईल तर तिकडे जाऊन आज शिरणार तिकीट घेऊन। तर मी विम्बल्डन, क्रिकेट आणि क्विझिन, इंग्लंड हे खरंच एक फूड कॅपिटल आहे कारण जगातली 18 पगड वस्ती इथे आहे। त्यामुळे कालच रात्री मी एका श्रीलंकन रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, इतकं सुंदर जेवण होतं। आपल्या खालचाच बाजूचा देश पण त्याचं जी लज्जत आहे ना, त्यांचे मसाले आहेत ते वेगळे आहेत। तसे वेगवेगळ्या पदार्थांची आणि वेगवेगळ्या रेस्टॉरंटच्या दुनियेची तुम्हाला मी सफर घडवीन, इंग्लंडमधल्या हिस्टॉरिकल जागांची घडवीन। तर तुम्ही बघत राहा क्रिकेट कुझिन कारवा। माझा चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटत राहू पुढच्या। मी तुम्हाला प्रॉमिस करतो रोज
एक तुम्हाला नवीन ठिकाणाची तुम्हाला मी सफर घडवीन आणि भेटत राहा क्रिकेट कुझिन कारवा. धन्यवाद मित्रांनो.